आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। शिंदे बाप लेकांनी माझ्यावरती अन्याय केला असंही गणपत गायकवाडांनी म्हटलंय। फडणवीसांना वारंवार सांगितलं पण पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नाही। मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होत नाही असंही गणपत गायकवाड यांनी म्हटलंय। तर गणपत गायकवाड यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिलेली आहे। या प्रतिक्रियांमध्ये या सगळ्याचा मला कुठलाही पश्चाताप नाही असं म्हटलेलं आहे। गणपत गायकवाड यांची माध्यमांना काय प्रतिक्रिया ती आपण पाहतोय। मी 10 वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती। शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। काल महेश गायकवाड कंपाऊंड तोडून जागेचा ताबा घेऊ पाहत होते। काल संध्याकाळी जवळपास 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले। माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता त्यावेळी त्यांनी त्याला धक्काबुक्की केली। हा प्रकार मला सहन झाला नाही। माझ्या समोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील तर माझा जगून तरी काय फायदा। त्यामुळे काल आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात फडणवीसांसोबत चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। एवढी टोकाची भूमिका का घेण्यात आली असा सवालही अजित पवारांनी केलाय। या संपूर्ण माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरती आणि गणपत गायकवाड जे काही बोललेले आहेत त्यावरती मी स्वतः देवेंद्र फडणवीसांशी बोलणार आहे, कारण ते स्वतः गृहमंत्री आहेत आणि एखाद्या जबाबदार नागरिकांना असं वागणं योग्य नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय। वास्तविक कुणाच्या बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रितसर 2 त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे। एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका टीव्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे।